नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये अक्षरशः उद्रेक झालेला आहे आणि ठिकठिकाणी नेत्यांना गाडीमध्ये गाड्या अडवून, गाड्या आडव्या लावून जाब विचारला जातोय, आम्हाला तिकीट का नाकारलं, 2 कोटी रुपये घेऊन तिकीट तुम्ही कशी दिली, असा उद्रेक झालेला आहे. त्याचे अनेक व्हिडिओ आपण युट्यूबला व्हायरल पाहिलेले आहेत. तर आता या नेत्यांना मारायचंच फक्त राहिलेलं आहे. बघा, संभाजीनगरमध्ये अतुल सावेची गाडी अक्षरशः लोकांनी उचलली होती. एका महिलेनं तर आय माय वर शिव्या दिल्या. अतुल सावे असतील, जिल्हाध्यक्ष असतील, तिथले संभाजीनगरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार असतील, या सगळ्यांनाच बघा या कार्यकर्त्यांच्या उद्रेकाला सामोरं जावं लागलं. त्याचे हे काही व्हिडिओ आहेत माझ्याकडे मोजके, हे सुद्धा आपण पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकेची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली आहे आणि ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाला रोषाला सामोरं जावं लागतंय. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असा उद्रेक झालेला आहे लोकांचा की लोक अक्षरशः भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदारांना शिव्या घालायला लागले. आता हाच व्हिडिओ बघा. कशा पद्धतीने एक महिला भारतीय जनता पक्षाचे मंत्री अतुल सावे यांना कशा पद्धतीने शिव्या देते घाण घाण, आणि अक्षरशः लोकांनी ती गाडी उचलून टाकण्याचा प्रयत्न केला, गाडी अडवली. म्हणजे आज काय एवढा उद्रेक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्माण झालेला. आता हा उद्रेक नेत्यांना मारहाणीपर्यंत जाऊ नये म्हणजे एवढंच आता राहिलं होतं की काय असं दिसतंय. नाशिकमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी गिरीश महाजनांना अडवलं गेलं. जाब विचारण्यात आला की तुम्ही आम्हाला तिकीट का नाकारलं, आम्हाला तिकीट का दिलं नाही. यामुळं अक्षरशः कार्यकर्ते बेभान सुटलेले आहे. आपण पाहिलं की नाशिकचे जे जिल्हाध्यक्ष आहेत, तसंच तिथले आमदार, त्यांच्या गाडीमध्ये पक्षाचे एबी फॉर्म होते भारतीय जनता पक्षाचे, आणि ते एबी फॉर्म कार्यकर्त्यांना म्हणजे उमेदवाराला दिले जात असताना अनेक लोकांनी त्या गाडीचा पाठलाग केला. अक्षरशः त्या गाडीमधल्या ज्याच्याकडे एबी फॉर्म होते त्याला लपून बसावं लागलं. लोकांचा उद्रेक एवढा होता की लोकांनी अक्षरशः त्या ज्या ठिकाणी लपून बसले होते तिथला दरवाजा तोडला आणि आतमध्ये सगळे लोक त्यांना उड्या टाकून पळून जायची परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो. असंच म्हणजे नाशिक असेल, धुळे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, रायगड असेल, पालघर असेल, ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या ठिकाणी सगळ्याच म्हणजे महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. यापैकी अनेक महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अक्षरशः उद्रेक पाहायला मिळाला आपल्याला. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तर अक्षरशः गाडी अडवण्यात आली. आपण हा व्हिडिओ मगाशी पाहिला तरी सुद्धा आपण हा दुसरा एक व्हिडिओ बघा. पुणे या ठिकाणचा भारतीय जनता पक्षाचा नायनाट होईल, भारतीय जनता पक्षाचं वाटोळ होईल असा श्राप एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानं हडपसर या ठिकाणी दिला. हडपसर मध्ये अनुसूचित जाती जमातीची जी जागा आहे वार्ड नंबर 17ला, या ठिकाणी काँग्रेसच्या आयात उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली होती
आणि त्यामुळं त्याचा कसा संताप झाला हा व्हिडिओ त्याचा आपण बघा. मी युवराज कुचेकर, भारतीय जनता पार्टीचा हडपसर विधानसभेचा झोपडपट्टी आघाडीचा अध्यक्ष आहे. जवळ भारतीय जनता पार्टीमध्ये 22 वर्ष झाले मी कार्यकर्ता आहे, एकनिष्ठेने राहतोय. पण माझ्या पूर्ण अन्याय झालेला आहे की डायरेक्ट आयात काँग्रेसचे उमेदवार आमच्या बोकांडे आणून ठेवलेले आहेत. आम्ही जे पक्षात काम केलेलं आहे त्याचा आम्हाला काय पक्षाने काय फळ दिलं नाही, काय नाही. आमदारांनी सांगितलं त्या मुरली अण्णा मवळणी केले, मुरली अण्णा म्हणला की तुमच्या योगेशांना टिळकरणी केलंय. आम्ही ज्याच्याकडे न्याय मागायला गेलेलो आहे, आमच्याकडे आम्हाला काही न्याय भेटला नाही. आम्हाला फक्त निष्ठावंतांना काय दिलंय की उपऱ्या लोकांचं संडासाचं ढोंगण धुवायला पाणी दिले की आम्ही जाऊन ढोंगण त्यांचं धुवायचं. आम्ही काय करायचं, पक्ष आम्ही वाढवलाय, काँग्रेसवाल्यांनी वाढवला नाहीये का? पक्ष कार्यकर्ते मजबूत नव्हते का? हे अन्याय झालेला आहे, अक्षरशः जे झाले ना चुकीचं झालेलं आहे. मी तर काय पेटवून घेणार नाही, पण ही आपाप पेटणार आहे का की बीजेपीचे जे आहेत उमेदवार ते 100% नाही 110% पडणार आहे. आणि हा शब्द माझा एका मांगाचा आहे, हा मर्यादा लक्ष्मी आहे. जय मांगीर बाबा, जय लवजी. हा व्हिडिओ आपण पाहिला असेल कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला तळतळाट या कार्यकर्त्यानं दिलेला आहे. आणि त्यातली त्यात या कार्यकर्त्यानं या ठिकाणचे विधान परिषदेवरचे आमदार योगेश टिळेकर यांना फोन केला. योगेश टिळेकरांनी सांगितलं मुरलीधर मोहोळांनी केलंय, हे तुझं तिकीट कापलंय. त्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी मुरलीधर मोहोळांना फोन केला, त्यांनी सांगितलं योगेश टिळेकरांनी तिकीट कापलंय. तर त्या कार्यकर्त्याचा असा संताप आणि उद्रेक झाला, त्यानं भारतीय जनता पक्षाला तळाड दिला. त्यानं सांगितलं भारतीय जनता पक्षाचं नायनाट होईल, व त्याचं नव्हतं होईल, पक्ष संपून जाईल, अशा पद्धतीचा श्राप त्या कार्यकर्त्याने दिला. तर असाच महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत ज्यांना तिकीट नाही मिळालं, असाच त्या लोकांचा उद्रेक झाला आणि तळतळाट सुद्धा त्या लोकांनी दिला. सगळ्यात जास्त वातावरण हे छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि ठाणे, मुंबई अशा ठिकाणी आपल्याला दिसलं. बघा कशा पद्धतीनं मगाशी मी जे 2 व्हिडिओ दाखवले तुम्हाला, हा उद्रेक का एवढा भयानक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात झाला त्याची कारण सुद्धा मित्रांनो बघा तशीच आहे की भारतीय जनता पक्षानं काँग्रेस पक्ष फोडला, राष्ट्रवादी फोडलं, शिवसेना फोडलं, शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली, उद्धव ठाकरेंची शिवसेना पार नेस्तनाबूत केली आणि सगळेच्या सगळे कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये घेतले. आणि हे सगळे कार्यकर्ते पक्षात घेतल्यामुळं उद्रेक झाला. आणि नेमकं तिकीट द्यायचं कोणाला, नाशिकमध्ये तर सगळा आग ढोंब उसळलेला होता. हे तिकीट द्यायचं कोणाला म्हणून भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सुद्धा कळना असं झालं. त्या गिरीश महाजनांना लोकांनी घेरावा घातला, गिरीश महाजनांना सुद्धा पळता भोई तोडी करून सोडली. म्हणजे नाशिक जिल्हा, औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर जिल्हा, मुंबई, ठाणे, पुणे अशा ठिकाणी मात्र त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा अक्षरशः जळजळ. महाराष्ट्राच्या सगळ्याच भागामध्ये अक्षरशः भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उद्रेक झाला. आता ही परिस्थिती भारतीय जनता पक्षानं हातानं आणली म्हणता येईल मित्रांनो, स्वतःच्या कर्तृत्वानं आणली. म्हणजे आज ही जी अशी परिस्थिती आहे, ही परिस्थिती कधी काळी काँग्रेस पक्षामध्ये होती. काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी लोकांची झुंबड पडायची. आता ती परिस्थिती भारतीय जनता पक्षाची झालेली आहे. उठलं सुटलं प्रत्येकाला वाटतंय भारतीय जनता पक्षातनं आपल्याला तिकीट मिळावं, भाजपचं तिकीट म्हणजे निवडून येण्याची गॅरंटी असं प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे. आणि यामुळंच भारतीय जनता पक्षामध्ये तिकीट मागणाऱ्यांची संख्या ही मोठी झालेली आहे. आणि मित्रांनो आता तिकीट मिळत नाही म्हणून अनेक जण कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला श्राप देत आहेत ते सुद्धा आपण बघितलं
की हा जो भारतीय जनता पक्षाचा फुगा आहे अक्षरशः फुगत 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 चाललेला आहे आणि तो एक दिवस फाट दिवशी फुटणार आहे असंच काहीसं चित्र दिसतंय. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा फुगा हा लवकरच फुटेल असं बी आपल्याला दिसतंय. आता विधानसभेला सुद्धा येणाऱ्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत ह्या प्रत्येक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचं असंच होईल. विधानसभेला सुद्धा तिकीट मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तिकीट एक मागणाऱ्यांची संख्या 10-20 लोकांची. आता तर नगरपालिकेला असं झालंय की एका तिकिटासाठी 100 लोकांची मागणी आहे आणि एकाला तिकीट दिल्यामुळं 99 लोक नाराज झालेत. काय जणांनी तर असं सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाची लोक कशी निवडून येत आहेत हेच आता बघू. म्हणजे येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये यांना पराभूतच करायचं असाच काही जणांनी सुद्धा विडा उचललेला आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.